समाजसेवक व माजी ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता 2 दिवसीय जुईनगर खेळ महोत्सवचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये 2 दिवसात विभिन्न खेळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये प्रामुख्याने चेस, कॅरम, टायकोंडो, डान्स, बॅडमिंटन, मिनी मॅरेथॉन, फुटबॉल, व्हॉलीबॉल, रनिंग अशा खेळांचा समावेश होता। या 2 दिवसीय स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते। खेळ महोत्सवच्या दुसऱ्या दिवशी आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत 350 पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। तसेच या 2 दिवसीय स्पर्धेत 800 पेक्षा अधिक नागरिकांनी व मुलांनी सहभाग नोंदवला होता। कार्यक्रमाचे आयोजक विजय साळे यांनी सांगितले की मुलांना मोबाईलपासून दूर नेण्याचा उद्देश या खेळ महोत्सवच्या माध्यमातून सार्थ झाला आहे। फुटबॉल, कबड्डी आणि त्याचबरोबर चेसचे सामने अंडर 18चे आपण चालू केले होते। आज टायकोंडोची स्पर्धा आहे, कॅरम स्पर्धा आहे, चमचा गोटी, बटाटा शर्यत, महिलांसाठी संगीत खुर्ची आहे, डान्स स्पर्धा आहे, नथनीचा नखरा आहे, नावगाणीची स्पर्धा आहे, पानपुरी खाण्याची स्पर्धा आहे। अशा विविध स्पर्धांचे आपण आयोजन केले। त्याचबरोबर बॅडमिंटन, डेडलिफ्ट्स, परत चेसचे फायनल, चित्रकला स्पर्धा, हे सगळे जे कार्यक्रम होत असतात हे कुठल्या एका माणसाचं काम नाही आहे कार्यक्रम करणं। ह्या जुईनगरमधील विविध गटातील ही जी काही लोकं आहेत त्या सगळ्यांच्या सहकार्याने हे कार्यक्रम वारंवार घडत असतात। हे कार्यक्रम घडत असताना तुम्ही बघत असणार की ही जी मुलं आहे ती सगळ्यात मोठ्या संख्येने इथे सहभागी होतात। यंदाच्या स्पर्धेमध्ये जवळपास 776 मुलांनी सहभाग नोंदवला आपला आणि एवढे रहिशीन झालेले। सकाळी 350 मुलं मॅरेथॉनला आज होती। हे सगळे कार्यक्रम होत असताना हा एवढा आनंद वाटतो आहे की ही जी मुलं आहेत ते आपल्या आई वडिलांसोबत येत आहेत आणि आईवडील त्यांच्यातला थोडासा जो वेळ होता जो मोबाईलला देत होते तो आज मोबाईलचा वेळ मुलांना देत आहेत। तुम्ही बघा ग्राउंडमध्ये आईवडिला आहे, मुलांच्यासोबत आईवडील आहेत, काही लोकांच्यासोबत आजी आजोबा आहेत। आपला जो उद्दिष्ट आहे की काही काळ मोबाईलपासून दूर, तो उद्दिष्ट मला असं वाटतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच साध्य होतं आहे। विजय साळे यांनी असेही सांगितले की आगामी नवीन वर्षासाठी त्यांनी मोबाईल, सोशल मीडिया व वाहनांचा दहशतवाद संपवण्याचा संकल्प घेतलाय। तसेच त्यांनी या कार्यक्रमासाठी हातभार लावणाऱ्या सर्वांचे आभार मानले। 2025चा नवीन वर्षाचा संकल्प म्हणून मोठ्यांचा आदर करायचा, रस्त्यावरती कचरा कुठे टाकू नये, त्याचबरोबर आपले पालिकेचे जे काही कर्मचारी आहेत त्यांना आपण कशा प्रकारे सहकार्य करू शकतो, कारण का आपण ज्यावेळी कचरा टाकतो त्यावेळी त्या लोकांना सगळ्यात जास्त त्रास होतो तो कचरा उचलण्यासाठी, पण रस्त्यावर कचरा टाकू नये किंवा थुंकू नये हे सगळं सांगण्यासाठी आपल्याला वेळ आली नाही पाहिजे। त्यासाठी आपण ह्या लहान वयामधूनच शिक्षण घेतलं पाहिजे आणि तशा प्रकारे नियोजनसुद्धा केलं पाहिजे। त्यानंतर आज सकाळी तुम्ही बघितलं असेल RTOचे अधिकारी आले होते, त्यांनी शपथ दिली की वाहतुकीचे नियम पाळा। वाहतुकीचे नियम पाळणं का आवश्यक आहे, वाहनांचा दहशतवाद जशा प्रकारे चालू आहे, ह्या छोट्या वयामध्ये काही तरुण आपल्या हातामध्ये ते स्टेअरिंग घेतात आणि ॲक्सिडेंटचा भाग बनतात, ते खरंच खूप लज्जास्पद गोष्ट आहेत। शासनाचे नियम पाळावे। आपल्या नवीन वर्षामध्ये हाच संकल्प आहे की व्यायाम करून आपली जी बॉडी आहे, आज या नवीन प्रकारचे रोगराई उपलब्ध झाली आहे, त्यामुळे मुलांना आणि पालकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करायला लागतो। त्यामुळे जंक्स फूड शक्यतो मुलांनी टाळले पाहिजे। त्याचप्रमाणे मोबाईलचा दहशतवाद, जसं वाहनाचा दहशतवाद वाढला आहे तसा मोबाईलचा आणि त्याचबरोबर सोशल मीडियाचा पण दहशतवाद वाढला आहे। ह्या सगळ्या गोष्टीचा संकल्प आम्ही ह्या नवीन वर्षामध्ये करतो आहे आणि त्याचबरोबर आम्ही सगळ्यांना हेच सांगतो आहे की खरंच की तुमच्याच सहकार्याने हा खेळ महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे। हा खेळ महोत्सव साजरा होत असताना ह्यातले जे कोऑर्डिनेटर आहेत, आयोजक आहेत, संयोजक आहेत, मी त्या सर्वांचे खरंच खूप आभार मानतो। पुढे त्यांनी असेही सांगितले की सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहयोग लाभला आहे। हे सगळे कार्यक्रम चांगल्या प्रकारे होत असताना फक्त आणि फक्त हे जे नागरिक आहेत ह्या नागरिकांचा जो सहयोग आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि मला असं वाटतं तो नेहमीच आशीर्वाद म्हणून आमच्याबरोबर राहत असतो, कारण का त्यांचं जे प्रेम असतं, आपण छोट्या मोठ्या हा कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य आहेच, पण त्याचबरोबर की कोणाला काही लागतं आहे, काही गरज आहे किंवा काही गोष्टींची जाणीव उभी भासते, नागरिक आम्हाला व्हॉट्सअप करून, फोन करून त्या गोष्टींची माध्यमातून आम्हाला नेहमीच फोन करतात किंवा सहकार्य करत असतात, सांगत असतात की साहेब आज इथे मागे आपण जो जुईनगर स्टेशन रोड साफसफाई केली, काही ठिकाणी गटाराचं काम चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे ते दाखवून दिलं। मला सांगायचं एवढंच आहे की अशा चुकीची कामं होत असताना आपण चांगल्या पद्धतीने काम कसं करू शकतो आणि नागरिकांना न्याय मिळवून कसा देऊ शकतो किंवा कुठल्या लीगल गोष्टी असतील त्या कशा करू शकतो, ह्याच्या बाबतीत नागरिक आम्हाला वारंवार संपर्क करत असतात आणि आम्ही मला असं वाटतं त्यांच्या अनुषंगाने ते कार्यक्रम हा संपुष्टात नेहमी आणत असतो। स्पर्धेत सहभाग घेणारे नागरिक व लहान मुलांनी देखील आपली भावना यावेळी व्यक्त केली।
खेळ महोत्सवाबद्दल का आज विजय साळने इथे कार्यक्रम ठेवलेला आहे. चेस, बॅडमिंटन वगैरे, चमचा गोटी, बटाटा शर्यत वगैरे, त्याच्यामध्ये मस्त माणसं सहभागी झालेली आहेत. आज इथे कॅरम स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. खरंच मी विजय साळे यांचे खूप खूप आभार मानतो की दरवर्षी चांगल्या प्रकारे इथे खेळ महोत्सव खेळला जातो. आज लहान पोरापासून तर आमच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक खेळ असे खेळवले जातात. सर्व मी या जुईनगर रहिवाशांना विनंती करतो की ह्या खेळामध्ये स्वतःहून भाग घ्या. दरवर्षी हा खेळ महोत्सव व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि हा खेळ महोत्सव आजपर्यंत असा कुठे झाला नाही आणि असा होणार नाही असं मला वाटतं आहे. पुन्हा मी सन्माननीय विजयजी साळे साहेबांना विनंती करतो की हा खेळ महोत्सव व्हावा. आजच्या या काळामध्ये सगळी नवीन पिढी जी आहे ती मोबाईलमध्ये गुंतलेली आहे. मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे. या व्यसनामधून बाहेर काढणे आणि खेळाच्या मैदानामध्ये नेऊन मुलांना स्पोर्ट्सचं स्पिरिट तयार करणे आणि मुलांना वेगवेगळ्या खेळाच्या स्पर्धेमध्ये इंटरेस्ट तयार करणे हा त्याच्यामागचा मुख्य हेतू आहे. खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. काल आणि आज या ठिकाणी सगळ्या प्रकारची लोक या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि मी खरंच या स्पोर्ट्स असोसिएशनला आणि विजय साळेंना खूप खूप धन्यवाद देतो. खूप छान असं वातावरण जुईनगरमध्ये तयार झालं आहे, जेणेकरून याच्यातूनच खेळाडू घडतील यामागे त्यांची भावना आहे. आणि विजय साळे यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जो विजय साले सर ने जो यहाँ पर हमारा जो ये बच्चों के लिए जो खेल महोत्सव जो कंडक्ट किया है, ये बहुत ही प्रोत्साहित कर रहा है सबको. और बहुत कैटेगरी के, जिस तरह छोटे बच्चों से लेके बड़े बच्चे तो छोड़ो, बड़े बुजुर्ग भी आके इतना पार्टिसिपेट कर रहे हैं. इतना जोश दो दिन में दिख रहा है ना, ऐसा महोत्सव हमने ये नियर बाई टाइम में हमने कभी देखा ही नहीं है. 28 आणि 29 हे 2 दिवस जे काही कार्यक्रम घेतलेले आहेत विजय बाबासाहेब साळे यांनी, ते कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडत आहेत. आणि त्यामध्ये खूप म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व त्याच्यामध्ये भाग घेत आहेत आणि आम्हाला खूप छान वाटत आहे. जुईनगरमध्ये खरंच खूप आनंद महोत्सव साजरा होत आहे. मला स्वतःला असं वाटतं की हा जो काही महोत्सव आहे तो प्रत्येक वर्षी असाच सुरू राहावा कायमस्वरूपी. खेळ महोत्सव चालू केलेला आहे जुईनगरच्या दृष्टीने चांगलं आहे. कारण असे खेळ महोत्सव जुईनगरमध्ये कुठचीही पार्टी असू दे किंवा काही कोण करत नाही. ते विजय साळेसाहेब करत आहेत ते चांगली गोष्ट आहे आणि हे कंटिन्यू चालू राहावं असं मला वाटतं. तर साले साहेबांनी जो खेल महोत्सव आयोजित केलेला आहे जुईनगरसाठी, हा खूपच चांगला उपक्रम आहे. यामुळं मुलं 2-3 दिवसापासून खूप खुश होते इथे सहभाग घेण्यासाठी. आणि सकाळी पण 6 वाजता मॅरेथॉनसाठी पण सर्व मुलं गेले आणि इकडं आम्ही आलो तर मुलांना खूप मजा आली. मोबाईलपासून जरा दूर झालेत आणि कॉन्फिडन्स आला आहे मुलांमध्ये की एनर्जी कसं खेळायचं ते मुलांना कळलं आहे आता की बाबा की मी खेळू शकते बाहेर किंवा काही मुलं अजिबातच बाहेर निघत नाहीत, मोबाईलमध्येच गुंतलेली असतात. असं काही नाही आहे. ह्या खेळामध्ये सगळे मुलं छान प्रकारे येऊन खेळत आहेत. असा खेळ सुंदर आहे की मी या खेळमध्ये कबड्डी खेळला आहे. ये पुढल्या वर्षी पण असा खेळ होत जा पाहिजे. जो इधर अभी इतने सारे गेम रखा है हमारे लिए, कबड्डी नहीं था जो कबड्डी भी खेलने दिया गया है. हम लोग को बोला प्राइज ये सब दिया जाएगा, इधर अवेलेबल है. सब अच्छा, बहुत अच्छा लगा इधर खेल महोत्सव. इथे विजयदादांनी खूप मस्त काम केलं आहे. का तर यंगस्टर आहेत ते व्यसनांपासून याच्या सगळ्यापासून लांब राहून इकडे आज खेळायला आलेत. चांगली गोष्ट आहे खूप. मी या सपोर्ट करतो. विजयदादांनी प्रत्येकाकी चांगलं काम करतात. याच्यात मी बॅडमिंटनमध्ये भाग घेतला आहे आणि खूप चांगला आहे महोत्सव. आणि त्यांनी बरोबर कोर्ट बनवला आहे, नेट चांगले आहेत वगैरे. माझ्या पप्पाने सांगितलं की एक खेळ महोत्सव आहे असा, त्याच्याबद्दल मी सोचत राहिलो घरी जाऊन मग मला आवड झाली त्याची. मग नंतर मी इकडं आलो. मग माझ्या पप्पाला मी सांगितलं की मला पण जॉईन करायचं आहे तसं. मग मी जॉईन केलं आणि मला खूप मजा आली. काय कळलं नाही की इथे पहिलं काय करायचं, कुठे पहिला खेळ कसला वेगळे. जेव्हा थोडं टाईम गेला तेव्हा मला कळायला लागले इथे काय होतं वगैरे. आणि
चांगलं खुशी वगैरे खूप आनंद झाला की इथे खेळ महोत्सव आहे म्हणून मला इथं खूप मजा आली. कार्यक्रमाच्या शेवटी या 2 दिवसीय स्पर्धेत भाग घेतलेल्या विजेत्यांचा सन्मान देखील बक्षीस देऊन करण्यात आला. 2 दिवसीय या खेळ महोत्सवच्या माध्यमातून लहान मुले व नागरिकांना आनंदाचे क्षण देण्यास विजय साळे हे यशस्वी झाले आहेत, यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.